सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवूया करकटावरी ठेवूया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवूया करकटेवरी ठेवूया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर तुझी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले कल्पती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने हार गळा कासे पीतांबर तुझे हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुझे हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान विठोबार कुमाई 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 कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय
राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी दोहा विठ्ठल परवा दोहा विठ्ठल परवा झाले ओ राजानी झाले ओ राजानी दोहा विठ्ठल परवा दोहा विठ्ठल परवा दोहा माधव व बरवा दोहा माधव व बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा माधव व बरवा दोहा माधव व बरवा दोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा परकुमा देवीवर परकुमा देवीवर दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
हरी जय जय राम जय जय राम जय जय राम. मागच्या करीस नाही का सापडला हा. सापडला हाती सापडला सापडला हाती हा सापडला हाती हरे झाली निश्चिंती हरे झाली निश्चिंती हरे झाली हरे झाली नाही धावा घेत मन नाही धावा घेत मना नाही धावा घेत मन नाही धावा घेत मना इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान दांडियेला हेवा दांडियेला हेवा अवघा संगीताचा ठेवा 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 नाही धावा घेत मन नाही धावा घेत मना नाही धावा घेत मन नाही धावा घेत मना इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान तुका म्हणे काम तुका म्हणे काम तुका म्हणे काम हा तुका म्हणे काम निर्सोनिया घेतो नाम सोनिया घेतो नाम निर्सोनिया घेतो नाम निर्सोनिया घेतो नाम निर्सोनिया घेतो नाम नाही धावा घेत मना नाही धावा घेत मना नाही धावा घेत मना नाही धावा घेत मना इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान गोपाल 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 जय जय गोपाल कुमार 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 गोपाल गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार ला हाती सापडला 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 हाती तरी झाली निश्चिंती तरी झाली निश्चिंती नाही धावा घेत मन नाही धावा घेत करी झाली निश्चिती करी झाली निश्चिती नाही धावा घेत मन नाही धावा घेत मन आहे समाधान
समाधान जेणे राहे समाधान जेणे राहे समाधान समाधान धावा घेत मन नाही धावा घेत इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे इंद्रियाचे समाधान इंद्रियाचे समाधान घेत मन नाही धावा पडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान सांडियेला हेवा अवघा संतीताचा ठेवा नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसर चरण संताची दुसर चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण त्यांच्या कृपणाने कठेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपणाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपणाने कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास असं ठ्यासी नसावे उदत नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविन विसरू कसा मी गुरुपादुकाला आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता माझी वाणी तुझे वर्णिन गुण नाम
माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी तुझे नाम ऐसे देई प्रेम ऐशी देई प्रेम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम सापडला हात हे जरा सेटिंग करा ना एकदा सारखं सारखं एकच ठेवा कमी ठेवा थोडं कमी ठेवा हा जास्त आवाज नकोय कमी ठेवा सापडला हाती तरी हे झाली निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान अखिल कोट ब्रह्मांड नायक गुणनिधान विश्वाधार चालक मालक पालक असणारा परमात्मा त्याचप्रमाणे सर्व संत मंडळी त्याचप्रमाणे विश्वात्मक असणारे श्रोते यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे प्रतीक ज्ञानाचे प्रतीक भक्तीचे प्रतीक नामाचे प्रतीक भजनाचे प्रतीक संतांचे प्रतीक असणारे नवे नवे कळस असणारे असे जगद्गुरु तुकोबारायांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमामधून जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जी काही प्रतीती आली किंवा जे कोणी भक्त असतात तर भक्ताची यथार्थ लक्षणं काय असतात ती या अभंगामध्ये सांगितलेली आहे आणि हा अभंग त्याने त्यांच्या डोळ्यासमोर हनुमंतराय असावेत हनुमंतराय त्यांच्या समोर असावेत हे जाणून त्यांनी तो अभंग लिहिला असावा कारण याच्यात हनुमंतरायांच्या ठिकाणी जी काही लक्षणं होते तीच त्या अभंगामध्ये वर्णन केलेले आहे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आज कोणती एकादशी आहे एकादशीचं नाव योगिनी योगिनी हा घे मागची कोणती झाली निर्जला आहे का नाही पाणी सोडून सगळं निर्जला म्हणजे पाणी सोडून सगळं असो एकादशी आहे दर एकादशीला कीर्तन असतं आणि मागच्या वेळेस आपलं एकच चरण झालं होतं आहे का नाही आता किती चरण बाकी होते 3 चरण बाकी होते आणि आज आपण ते पूर्ण करू बाकी ठेवायचं नाही पुढची सेवा मागायची नाही आणि द्यायची सुद्धा नाही लक्षात घ्या पण आपल्याला अभंगाचं चिंतन मांडायचं आणि मला वाटतं निवृत्तीनाथांची वारी आहे का नाही आता त्रयोदशीचं गुप्तता झाल्यामुळे उद्या त्यांचा समाधी सोहळा आहे कोणाचा निवृत्तीनाथांचा काय अधिकार होता हे सांगायची काही गरज नाही कारण त्याच्यावर जर बोलत बसलं मग तेच कीर्तन होईल आपला अभंग तसंच राहील मग आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं जे ज्ञानोबारायांचे जी श्रीगुरू आहेत सद्गुरू आहेत ते काय सामान्य अधिकाराचे काय निवृत्ती दया नाव निवृत्ती दया बरोबर निवृत्तीची राणीवर निवृत्तीची सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना धन्य धन्य निवृत्ती राय कितीतरी वर्णन केलेलं आहे खूप वर्णन केलेलं आहे की आपलं जे काही ज्ञानोबारायांचे जे श्रीगुरू होते सद्गुरू होते ते कोणते निवृत्तीनाथ म्हणून ज्ञानोबाराय ठिकठिकाणी म्हणे निवृत्तीत असं म्हणतात मी कोणाचा दास आहे निवृत्तीचा दास आहे सध्या जिकडे तिकडे पाहिलं तर लोक प्रवृत्तीचे दास आहेत त्याचे प्रवृत्तीचे दास आहे आणि जे प्रवृत्तीचे दास बनतात त्याला ज्ञानाची प्राप्ती कधी होत मग पहिलं दास कोणाचं बनलं पाहिजे निवृत्तीचा दास झालं पाहिजे लक्षात घ्या त्याच्यानंतर त्याला ज्ञान मिळतं ज्ञान मिळालं की मार्ग सोपे होतात ते सोपन काका आणि मार्ग सोपे झाले की शेवटी माणसाला मुक्ती सहज प्राप्त होते त्यांचं नाव मुक्ताबाई मुक्ताबाई ही शेवटची अवस्था आहे आपल्याला जीवनामध्ये शेवट कुठं जायचं मुक्त स्थितीकडे जायचं लक्षात घ्या आणि असे निवृत्तीनाथ त्यांनी म्हणतात त्यांनी त्रिभुवन सगळं पावन केलेलं निवृत्तीनाथांची वारी ही थोडी बदललेली आहे लक्षात घ्या पूर्वजांच्या संतांनी ती म्हणतात तो मार्ग पौष महिन्यात का घेतले तर हे आषाढीला सोहळा असतो म्हणून ती त्या महिन्यात घेतली वास्तविक पाहता नामदेव महाराजांच्या चरित्राप्रमाणे आज आहे म्हणजे उद्या त्रयोदशीला प्रत्येक संतांचं बहुतेक त्रयोदशीलाच आहे
कोणतेही संत असू द्या, त्यांचं त्रयोदशीला समाधी सोहळा आहे, लक्षात घ्या. आणि असं त्यांचा अधिकार आहे. आणि आपल्या संप्रदायामध्ये हे संत फार महान होऊन गेले, लक्षात घ्या. संत अतिशय श्रेष्ठ आहेत, लक्षात घ्या. त्याला संत पंचक म्हटलेलं आहे. आपल्या जसं शहरामध्ये पंचप्राण आहेत, किती आहेत ना, सांगसाल का? पंचप्राण सांगसाल? जर प्राण सांगू शकत तर उपप्राण कुठून सांगणार? तुम्हाला माहीत असतील. मग उपप्राण सांगा बरं तुम्ही. तुम्ही आहे ना. नाही नाही नाही, मला त्याच्यासाठी नाही बोलवलं, विचारण्यासाठी बोलवलं. विठाल विठाल सांगून टाकतो म्हणजे परत डोक्यात राहणार नाही. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण झाले. आणि पंच उपप्राण नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. आता परत शेवटी विचारणार तुम्हाला, शेवटी विठाल विठाल विठ्ठल, 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 विठ्ठल. आपल्या संप्रदायामध्ये एक वैराग्याची प्रतीक आहेत, ते आमचे तुकोबर आहे. जे ज्ञानाचे प्रतीक आहे ते ज्ञानोबर आहे. जे शांतीचे प्रतीक आहे ते कोण आहेत? नाथ महाराज आहे की. भक्तीचे जे प्रतीक आहे ते नामदेव महाराज, लक्षात घ्या. आणि निष्ठेचे जे प्रतीक आहे ते निळोबर आहे. हे संत पंचप्राण आहेत, लक्षात घ्या. आपल्या जसं प्राणाशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही. आपलं शरीर कशावर चालू आहे? शरीरामुळे प्राण आहे का प्राणामुळे शरीर आहे? जसं पायामुळे बिल्डिंग आहे का बिल्डिंगमुळे पाय आहे? पायामुळे बिल्डिंग आहे. तुम्ही कीर्तनाला कशाने आले? का डोक्याने? डोकं घेऊन आले तो भाग सोडा, पण आले कशाने? पाय. पाय अतिशय महत्वाचा आहे. म्हणून आपल्या संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला, ज्ञानदेवे ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवे रचिला. मग पाया कच्चा असावा का पक्का असावा? म्हणून आपला संप्रदाय हा वाढत चालला का कमी होत चालला? कशामुळे वाढला? पाया पक्का असल्यामुळे. आणि त्याचे कळस जर कोण झाले असतील, भजन करा सावकाश तुका झाला असे कळस. ज्ञानोत्तर भक्तिप्रेम, ज्ञानोत्तर भक्तिप्रेम त्यांच्याकडे हे तुकोवर आहे, लक्षात घ्या. भजनाचे कळस झाले, ज्ञान झाल्यानंतर भजन करायचं नाही का असं कोणी सांगितलं का? उलट असं म्हटलं की जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देव तीर्थ भजन न संडित. मनुष्य जीवनमुक्त जरी झाला तर त्यांनी भजन टाकू नये, तीर्थ टाकू नये. म्हणतात ना, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देव तीर्थ भजन. देव टाकत नाही, तीर्थ टाकत नाही, भजन टाकत नाही. मग याही वरी पार्था, माझ्या भजनी असता तरी तयाते मी माथा मुकुट करी. भगवंताविषयी प्रेम माणसाचं काय? ज्ञान झालं म्हणजे मग तो एक प्रकारचा रोग होईल. ज्ञान झाल्यानंतर तो रोग न होता त्याच्या ज्ञानोत्तर जे प्रेम असतं ते आणखी विशेष असतं. माणसाने अज्ञानातून भक्ती करावी का जाणून भक्ती करावी? जाणून भक्ती करावी. म्हणून जाणते न गुरु भजी. कोणती गोष्टी जाणत्याने करावी असं लक्षात घ्या. तसं भजन सुद्धा करताना, सर्व गोष्टी करताना त्या भजन बेसूर असावं का सुस्वर असावं? लावणे मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आज आपला परम भाग्य आहे, 2 गणेश महाराज एका जागी आले. ते गणेश महाराज आणि तुम्ही एक इकडे पण आहेत का? अरे बापरे, आणखीन कोणी? गणित कच्चा आहे का पक्का आहे? किती आहेत मग? 3 आहेत समजा. आणि गणेशनाथ महाराज माझ्या शब्दाला मान देऊन आज आले. मागच्या वेळेस त्यांना काही अडचणी आल्या आहे की नाही, आणि याच्यानंतर ते येत राहणार असं त्यांना आग्रहाचं निमंत्रण, आग्रहाचं. आणि येतील ते जवळ. आता तर जवळ, आपल्या जवळ राहायला राहिले. शेजारी चांगले असावेत, शेजारी हे चांगले असावेत. तर आमच्या शेजारी तिकडे जवळ आलेत. मग त्यांचा परिवार, तो मुलगा तबला वाजवतो, तुम्हाला पटेल का? तो मुलगा तबला वाजवतो या वयामध्ये. त्यांनी मुलीला तयार केलं. त्या ज्ञानेश्वरीचं नाव, जसं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं नाव प्रचार झालं जिकडं तिकडं, तसं यांच्या ज्ञानेश्वरीचं नाव जगामध्ये फेमस झालं. भारतात झालं असं नाही, जगामध्ये.
युट्यूबवर जर टाकलं ज्ञानेश्वरी घाडगे तर कोणी बघ, कीर्तनकार गायक वादक कसं असतात. कोळी कन्या पुत्र, पहिलं मुलाचं नाव घेतलं का मुलीचं. मुलीचं. संत डोकेबाज होते संत डोकेबाज होते. त्यांनी आयडियाचं कार्ड वापरलं होतं. कोणतं आयडियाचं कार्ड वापरलं. मग त्यांनी पुढचे त्यांच्या लक्षात आलं की मुली ही पहिले असं मुली असाव्यात माणसाला. मी चांगल्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं की ज्या माणसाला मुलगी नाही त्याच्यासारखा करंटा दुर्दैवी माणूस कोण नाही. त्याच्यापैकी माझा पहिला नंबर आहे. कारण मला मुलगी नाही, मुलगा आहे आणि मुलाचं नाव निवृत्ती आहे. एकादशीला जन्म झाला मग त्या असो. तर सांगायचं तात्पर्य कुणी कन्या पुत्र, कन्या सासूराशी जाय मागे परतोनी पाय. 42 पिढ्यांचा जी उद्धार करते तिचं नाव मुलगी कन्या म्हणतात. आणि असं संतांनी त्यांची सेवा मागितली. विठाल 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 म्हणून निवृत्तीनाथांचा अधिकार. त्याचप्रमाणे पंढरीच्या वारीचे दिवस आहेत, आहे का नाही. पंढरपूरला आज पालखी कुठे आहे, सासवडला आहे. 2 दिवस पुण्याला होते, आहे का नाही. त्यांच्यावर आसमानी संकट आलं होतं पण पांडुरंगाने ते संकट दूर केलं. इंद्राणीला महापूर आला होता, आव्हान केलं होतं कोणी जायचं नाही, पण तरी पांडुरंगाने सगळं ऐकलं. वारकऱ्यांची जी जिव्हाळा भक्ती, त्यांच्या हृदयातली हाक, हृदयाची भाषा त्या पांडुरंगाने ऐकली आणि त्यांना रस्ता दिला. विठ्ठल विठ्ठल. तो सुद्धा सोहळा अतिशय मोठा आहे. पांडुरंगाचा जो सोहळा आहे ना तो अतिशय, ज्ञानोबारायांचा सोहळा, तुकोबारायांचा सोहळा, हे जे पंढरपूरचे जे सोहळे सामान्य समजू नका, हे विशेष सोहळे. हे ज्या सोहळ्याकडे लंडनहून लोक आलेत. कुठून? दिंडी सोहळा घेऊन लंडनहून लोक आलेत, लक्षात घ्या. म्हणजे आपलं वारकरी संप्रदाय कमी समजू नका. वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय. जगाच्या पाठीवर असा संप्रदाय कुठं झाला नाही आणि कोणी कुणी करणार नाही. माझ्या विठूचा सोहळा कधी एकादशी आषाढी आहे. 2 बाजार सांगितले, आषाढीचा आणि कार्तिकेचा आहे. आषाढी कार्तिकी हेची अम्मा सुगे, आहे का नाही. मोठं भरपूर वर्णन केलेलं आहे. म्हणतात ना, सुखे करावा संसार, पुढं परीनं संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येतील. 2 वार सोडू नका, एक सोमवार आणि गुरुवार. कारण लागला का नाही अजून, तुम्हाला नसेल लागला. 2 वार म्हणजे सोमवार गुरुवार नाही, आषाढीची वारी आणि कार्तिकीची वारी, ह्या 2 वाऱ्या सोडू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त कितीतरी वर्णन केलेले आहे. पुरे 2ची बाजार, पुरे 2ची हाट, असं त्याला बाजार म्हटलेलं आहे. विठाल विठाल. असो जगद्गुरु तुकोबाराने आपल्या जीवनामध्ये जी काही साधना केली, जी काही तपश्चर्या केली, एकांतामध्ये केली, लोकांतामध्ये केली, मनामध्ये केली, बुद्धीमध्ये केली, सर्व जनसामान्यामध्ये केली. महाराजांनी तपश्चर्या खूप झाली महाराजांची. महाराजांचा परमार्थ सामान्य नव्हता, अतिशय उच्च पराकोटीचा परमार्थ. महाराज ज्या रस्त्याने जायचे ती पायाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. ज्या गोवऱ्याला जनाबाईने स्पर्श केला त्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. ज्या केसाला स्पर्श केल्यानंतर श्रीकृष्ण जय कृष्ण असे म्हणायचे, लक्षात घ्या. चोखोबारांची हाडं गेल्यानंतर सुद्धा काय म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल. कीर्तनकाराला 10 वेळा सांगावं लागतं, काय वाजवा, टाळी वाजवा. तरी तो काय म्हणतो, घरी गेल्यानंतर महाराजांनी 10 वेळा सांगितलं पण पट्ट्याने हात सोडत नाही. विठाल विठाल विठाल. त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. कीर्तनामध्ये तुकोबाऱ्यांनी सर्वांना विनंती केली, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. याच्या पुढे जाऊन ज्ञानोबारांनी तर 8 लोकांना प्रार्थना केली. किती लोकांना? 8 लोकांना. ते 8 कोणते सांगू का? गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुसिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी, करा विठ्ठल स्मरण. कोणाचं स्मरण? विठ्ठलाचं स्मरण करा. आपण कोणाच्या मंदिरात आहे? विठ्ठलाच्या मंदिरात. विठ्ठलाचं स्मरण करायला सांगितलं. म्हणजे विठ्ठलाचं चिंतन किती श्रेष्ठ आहे. सगळ्या संतांनी, पण त्यांनी नुसतं लोकांना सांगितलं का? नाही, प्रत्यक्षात प्रॅक्टिकल केलं, आचरणात आणलं. तैसे संत जगी. पुढं
क्रिया करू नये का बोलू नये. आता महाराज फक्त बोलून दाखवतात, करत काही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात या अभंगामध्ये त्यांना जे काही प्रतीती आली, जो काही अनुभव आला. कारण संत जे बोलत जे अनुभवाने बोलतात ते संत असतात, प्रमाणाच्या आधाराने जे बोलतात ते साधक असतात, आणि सामान्य युक्तीतून प्रयुक्तीतून जे बोलतात ते सर्वसामान्य जन असतात. सर्वसामान्य माणूस बुद्धीतून बोलतो, बुद्धिवादातून बोलतो, लक्षात घ्या. आणि जो साधक असतो, तो मुमुक्षु जिज्ञासू असतो, तो कोणत्या आधाराने बोलतो? प्रमाणाच्या आधाराने बोलतो. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तो आधारानं बोलतो. आधारावतून काय सांगशील का? साधक जो असतो तो आधाराने बोलत असतो, आणि संत महात्मे अनुभवाने बोलत असतात. हा गे माझा अनुभव केला देव आपुला, ऐसा ज्याचा अनुभव के विश्वदेव सत्यत्वे. तुका म्हणे येथे येथे पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव काम नये. सेवितो हारास वाटितो आनिका, सेवितो हारास वाटितो आनिका. सेवितो हारस वाटितो आनिका. सेवितो हारस वाटितो आनिका. यारे हो नका रान भरे, यारे हो नका रान भरे, यारे हो नका रान भरे, विटेवरी जाती पाहू दे समान. विटेवरी जाती पाहू दे समान. सेवितो हा रस, ब्रह्मरस घेई काढा, लावणे मृदंग श्रुती टाळ घोष पुढं, सेवू ब्रह्मरस आवडे. ज्या ब्रह्मरसाचं सेवन केलं, ब्रह्मरस सामान्य रस नाही, ब्रह्मरस घेई काढा, पुढचं माझं पाठ नाही. तेने पिढा वारेला. आता इथं बसणाऱ्या माणसाला पिढा कोणाला नाही सांगा. तुम्हाला पिढा आहे का? तुम्हाला पिढा आहे का बाबा? तुम्हाला? मला आहे. तुमचं त्याला सांगायचं. जर कीर्तनकाराला आहे तर ऐकणाऱ्याला कसं? पिढा सगळ्यांच्या मागं लागलेली आहे. आता पिढा अनेक प्रकारची पिढा आहे, ती सगळी सांगत नाही. आदी व्याधी उपाधी ह्या पिढाच आहेत, लक्षात घ्या. पण अशी सुद्धा असणाऱ्या सर्व पिढा ब्रह्मरसाचं सेवन जर केलं, परमात्म्याचं शेवू ब्रह्मरस तुका म्हणे असंच रसाचं जर सेवन केलं तर सगळ्याच पिढा नाहीच होतं. म्हणतात ना प्रारब्ध भवरोग सुद्धा जातो, लक्षात घ्या. असं म्हटलेले भवरोग सुद्धा जातो, इतका त्याच्यामध्ये अधिकार आहे. शरीराचा रोग जाईल यात काही नवल नाही. आपल्या शरीरामध्ये किती रोग आहे सांगू का? मी हॉस्पिटलमध्ये काम केलं, 72,000 रोग आहेत. किती? तुम्हाला सगळी यादी देईल मी, कोणाला ऐकायची असली तर. 72,000 रोग आहेत. शहरामध्ये नाड्या किती आहेत? 72,000 नाड्या आहेत. किती नाड्या आहेत? 72,000. आता त्याच्यापैकी थोडं पुढचं आहे का जरा. एक वेळेला जो खातो तो योगी असतो, 2 वेळेला खातो तो भोगी असतो, 3 वेळेला जो खातो तो रोगी असतो. आता ज्याचं त्याने बघा काय आपण कशात बसतो. हा, परत रिपीट कॉल. एक वेळेला जो खातो तो योगी, 2 वेळेला खातो तो भोगी, आणि 3 वेळेला खातो तो रोगी. आता रोग्याची संख्या जास्त आहे का योग्यांची संख्या जास्त आहे? कोणतंच हॉस्पिटल खाली नाही, खाट खाली नाही. माझं खाट खाली होण्या नंतर ऍडमिशन, आफ्टर ऍडमिशन. विठ्ठल विठ्ठल. रोग कशामुळे तयार झाले त्याचंही कारण सांगतो. आपण व्यवस्थित आहार करत नाही, कंट्रोलमध्ये आहार करत नाही. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एक कोटीचा प्रकार केला. पाव करो खो गरम, पेट करो खो नरम, दिमाग करो को ठंडा, जब तुम्हारे पास डॉक्टर आएगा उनको बताओ डंडा. अपने खोपड़े में बात आया हो तो समझो. मुझे हिंदी आती पण कभी कभी हेलपटे भी खाती है. विठाला विठाला विठाला. पाव को रोखो गरम याचा अर्थ काय? माणसाने दररोज 4-5 किलोमीटर का होईना पायी चाललं, पाव को रोखो गरम. त्याने एकाने दुसरा अर्थ केला, पाव को रोखो गरम. त्याने उठल्या चुलीवरच पाय ठेवला, पाय जळून गेला. त्याचा अर्थ तसा नाही. पेट को रोखो नरम,
आपलं खाताना माणसाने कम खावं, गम खावं, नम खावं, पण नाही माणसं युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा होऊ माणसाने कमी खाल्लं मपितला बोली बोली जे मिथलिया पावली चाली जे निद्रेही मानव जे अवसर एक आहार तरी सेवी जे परी युक्तीचे नि माते मापे मोई दे असं 6व्या अध्यायामध्ये खूप वर्ण म्हणजे पेट करो खो नरम. पण त्याने दुसऱ्याने काय अर्थ केला पेट करो खो नरम तो शेतामध्ये गेला आणि 4-5 किलो कापूस आणला आणि तोच पोटावर बांधला पेट करो खो नरम. तिसरं काय सांगितलं दिमाग करो खो थंडा डोकं माणसाने काय ठेवलं पाहिजे थंड. थंड ठेवलं पाहिजे शांत ठेवलंय क्रोध में शांती रखो राग प्रत्येकाला येतो कोणाला येत नसेल त्याने हात वर करा राग भजनातला नाही त्याच्यात तर जास्त येतो मग म्हणता म्हणता जर चुकलं मी काशी ठिकाणी 2 गायकाचे भांडण स्टेजवर झालेले पाहिले चांगले गायकाचं नाव दोघं निघून गेले तो म्हणतो तू चुकीचं बोलतो तो म्हणतो चुकीचं राग आला त्या रागामध्ये त्यांना रागाला टाळ ठेवले निघून गेले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला ऍडजस्टमेंट करून घ्या मी पॉलिसी घेतलेली ऍडजस्टमेंट इन द बेस्ट पॉलिसी ही पॉलिसी मी घेतलेली मला सांभाळून घ्या मी तुम्हाला सांभाळून घेईल विठाला विठाला दिमाग करो खूप थंड म्हणजे माणसाने डोकं शांत ठेवलं पाहिजे राग प्रत्येकाला येतो पण रागावर संयम केला पाहिजे आटोक्यात आणला पाहिजे सर्व माणसाचे विकार कधीच जात नाही हा सिद्धांत परत तुम्हाला सांगतो मरेपर्यंत माणसाचे विकार जात नाही काम क्रोध लोभ माणसाचे जातच नाही पण ते काय होतात काम क्रोध लोभ नियमाले त्या ठिकाणी शब्द काय वापरला काम क्रोध लोभ नियमाले गेल्याने म्हटलं लक्षात घ्या तुम्ही संप्रदाय संत वाङ्मयाचा जर अभ्यास केला तर त्याच्यात कोणाचेच विकार गेले नाही ते फक्त बंदी खाण्यात ठेवले काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे बंदी शाळेमध्ये ठेवले त्यांनी ताब्यात ठेवले त्याच्या आहारी गेले नाही इतकं झालं म्हणते माणसं आहाराच्या आहारी जाऊ नये व्यसनाच्या आहारी जाऊ नये प्रत्येक गोष्टीच्या आहारी जाऊ नये त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो म्हणून आपलं काय दिमाग करो खो थंडा दुसऱ्याने काय अर्थ केला त्याने 3 तास आपलं डोकं फ्रीजमध्ये ठेवलं दिमाग करो खो दुसऱ्या दिवशी दवाखान्यात ऍडमिट विठ्ठल विठ्ठल एकाग्र कीर्तन ऐकू राहिला एकाग्र चित्ताने कीर्तन ऐकू राहिला विठाला विठाला साधू संतांनी या सर्व गोष्टीचा पुरुषार्थ केला देणे केला हा पुरुषार्थ महाराजांनी पुरुषार्थ केला आणि महाराज म्हटले की माझ्या जीवनामध्ये मी जे काय केलं त्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला काय प्राप्त झालं सापडेला हाती अभंगावर आलो सापडेला हाती तरी झाले निश्चिंती त्याच्यावर आपण भरपूर चिंतन केलं पण उत्तरार्धाचं करायचं बाकी होतं तरी झाली हे निश्चिंती परमात्मा हातामध्ये आल्यानंतर परमात्मा हस्तगत झाल्यानंतर परमात्म्याची प्रतीती आल्यानंतर परमात्म्याचा अनुभव आल्यानंतर परमात्म्याच्या संगतीत राहिल्यानंतर काय घडतं तरी झाली हे निश्चिंती निश्चिंती होते माणसाच्या जीवनाची प्रत्येक माणसाच्या मागं चिंता लागलेली आहे प्रत्येक माणसाच्या मागं काय लागलेली आहे चिंता लागलेली आहे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्वांना काय लागलेली आहे तुझं लागली सकळ चिंता प्रमाण सुद्धा आहे लक्ष चिंता लागलेली लक्षात घ्या मग आता चिता चांगली का चिंता चांगली उपनिषदच कार म्हणतात की म्हणतात ना एक वेळेला चिता बरी आहे पण चिंता अतिशय वाईट आहे चिता चित्ता समख्याता बिंदू मात्रेने विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता जी सजीवाला जाळते तिचं नाव काय चिंता आणि निर्जीवाला जी जाळते ती एकदाच जाळते तिचं नाव मग चिता बरी का चिंता बरी आता आपल्या सर्व माणसाला काय लागलेली चिंता लागलेली आहे सकाळी उठल्या उठल्या तुकोबरा काय म्हणतात नित्य उठवून या पुढचं बोला ना नित्य उठवून या खाव्याची चिंता लक्षात तो गरीब असो श्रीमंत असो त्याला खायची चिंता लक्षात घ्या नित्य मी प्रमाणाच्या बाहेर जाणार नाही प्रमाणबद्दल बोलणार विठाल विठाल म्हणून महाराज म्हणतात की आम्ही देवाकडे गेल्यानंतर देव हस्तगत झाला प्राप्त झाला प्रतीतीला अनुभव आला परिणाम काय झाला तरी झाली हे निश्चिंती तुकोबारा म्हणतात तुझी संगते झाले आमुचे निश्चिंती किंवा घालोनिया भार राहिलो निश्चिंती निर्वेले संते विठोबासी किंवा तुकोबारा म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या आम्ही निश्चिंत झालो पण कधी
आता निश्चिंतीने पावलं विसावं. मग तरी झाली निश्चिंती. महाराज म्हणते निश्चिंती झाली हे कशावरून ओळखायचं? तर त्याच्याकरता तुकोबाऱ्याने ज्यांनी विचारलं त्यांना दुसऱ्या चरणामध्ये त्यांना उत्तर दिलं काय? नाही धावा घेत मन, 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 नाही धावा घेत मन. इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान. नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन. अतिशय सुरामध्ये प्रमाण म्हटलं टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अतिशय आणि शॉर्टकट झालं, जास्त लांबलचक नाही. कीर्तन हे कटकटीचं असावं का शॉर्टकट असावं? शॉर्टकट असावं. मला शॉर्टकट जीवन जगायची सवय. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज म्हणतात तो परमात्मा हातामध्ये आल्यानंतर सापडला हाती तरी झाली निसील. काय झालं परिणाम? नाही धावा घेत मन, इंद्रियाचे समाधान. माझं मन धावत नाही, नाही धावा घेत मन, माझं मन अजिबात धावत नाही. याचा अर्थ असा होतो की त्या देवाकडे जाण्यापूर्वी, देव भेटण्यापूर्वी, देवाची अनुभूती येण्यापूर्वी मन मात्र धावत होतं. लक्षात घ्या, त्याच्या अगोदर होतं. पण महाराज म्हणतात आता कुठे? आता म्हणजे कधी? देवाकडे गेल्यावर. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. लक्षात घ्या, माणसाचं मन कधीच निवांत राहत नाही. हा मनाचा स्वभाव आहे. कधीच राहत नाही, कुठं तरी राहत नाही. लक्षात घ्या, काय काय करीतो या मना, परी नायके नारायण, करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिले भरत्या सावे धावे सैराट, वाड आडवाट दरे कुदरकुट, न विचारी कुडे काही कपट, घाट बळकट मांडियला. कशातलं प्रमाणे महाराज? नाटातलं. नाट म्हणजे छंद. लक्षात घ्या, नाटातलं प्रमाणे काय काय करीतो या मना. मनासाठी किती उपाय करायचे? एक तन महत्वाचं आहे, मन महत्वाचं आहे आणि धन महत्वाचं आहे. पण या तीनपैकी काय महत्वाचं आहे? तन महत्वाचं आहे का धन महत्वाचं आहे का मन महत्वाचं आहे? मन महत्वाचं आहे का नाही? परमार्थ कोणासाठी आहे? धनासाठी आहे का तनासाठी आहे का मनासाठी आहे? अवघ्या उपचारा एक मनची दातारा, एक मनची दातार, अवघ्या उपचारा. सर्व परमार्थाचे जे उपचार आहेत ते कशासाठी आहेत? एका मनासाठी आहेत. लक्षात घ्या, मन तुम्ही सामान्य समजू नका. मी आता सगळ्यांना प्रश्न विचारतो, एका मिनिटामध्ये आपलं मन किती धावतं? त्याला 50 लाखाचं बक्षीस आहे. पाहिजे तर पुढच्या कीर्तनात सांगा. मी पुढचं कीर्तन होणारच नाही आता माझं आषाढीचे. लोक आता या कीर्तनाला कंटाळून जाणार, म्हणजे आता परत होणार नाही. ऐका ना, कोणी सांगा एका मिनिटामध्ये आपलं मन किती धावतं? आज त्याला त्याने अभ्यास करून सांगा. पाहिजे प्रश्न टाकलेला आहे मी. लक्षात घ्या, त्याचा अंदाज अजून कोणाला लागला नाही. लक्षात घ्या, पण मन धावत नाही का? मग धावत असेल तर किती धावतं? तो मोठा प्रश्न आहे ना. प्रकाशाचा वेग सापडला, वायूचा वेग सापडला, वाहनांचा वेग सापडला, विमानाचा वेग सापडला, 4 व्हीलर गाड्यांचा वेग सापडला. लक्षात घ्या, फॉर्च्युनर गाडीचा वेग सापडला, रिक्षाचा सुद्धा, तुम्ही आहेत म्हणून त्याचा सुद्धा वेग सापडला. लक्षात घ्या, आणि रिक्षावाले माणसं कुठं जात नाही हा सगळ्याला अनुभव आहे. आपल्या ठाणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री रिक्षा चालवत होते. एकनाथ महाराज सदगीर रिक्षा चालवत होते. निवृत्ती महाराज सदगीर हे रिक्षा चालवत होते. पण रिक्षा चालवता कुठे गेले? माणसाची प्रगती कशी होईल काही सांगता येत. म्हणून चहा विकणारा म्हणून देशाचा पंतप्रधान झाला. कोण विकणारा?
चहा. मग चहा तुम्ही सामान्य समजता का? कबीर महाराज म्हणतात राम अवतार में फल मिला, कृष्ण अवतार में घी, अरे कलियुग में चहा मिला तो फुंक फुंक कर पी. मग चहा कसा प्यायचा असतो? फुकून फुकून प्यायचा असतो. कोणत्या युगात काय मिळालं त्याने ते सांगितलं. हे माथ्यातलं आहे का गाथ्यातलं आहे? हे माथ्यातलं आहे. विठाला विठाला. परत एक माथ्यातलं सांगतो. जन्मा येऊन या नरा तुम्ही चहा सुरू करा. हाती घेताची बसी त्याच्या नासे पापाच्या राशी, तोंडी लाविताची कप त्याचे भस्म होती पाप. तुका म्हणे चहा प्याला तो नर काशीला गेला. नरकाला नाही, विठाला विठाला. अजून सांगतो एक थोडं. जेव्हापासून रेलगाडी निघाली तेव्हापासून स्नान संध्या बुडाली. जेव्हापासून चहा चिवडा निघाला तेव्हापासून हिंदू धर्म बुडाला. आहे बात सच आहे. विठाल टाळ्या वाजवल्या बाहेर लोकांनी. विठाला विठाला. सर्व वाहनांचा वेग सापडला. कबूतर किती धावतं याचा सुद्धा वेग आहे बरं. रेल्वे गाडीप्रमाणे कबूतर धावतं, हे ध्यानात घ्या. इतकं म्हणजे सर्व वाहनांचा वेग सापडला, पण अजून मनाचा वेग सापडलेला नाही. तुकोबाऱ्या म्हणतात न न पुरती भ्रमणा दाही दिशा, सप्तही पाताळे आकाशा, घाली उडची बळची देखोनी फासा, केलो या देशा पाहुणा. मनाला किती दिशा अपुरा पडतात? एकूण दिशा किती आहेत महाराज? घाबरले काय? 10 दिशा किती आहेत? 10 आहे का नाही? हा, ते आमचे तुमचं माझं जमू शकतं. कारण तुम्ही फेटा मारला, मी फेटा मारला नाही. कारण ज्याने फेटा मारला त्याच्या डोक्यात अक्कल येते. विठ्ठल विठ्ठल. आता पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या झाल्या 4. आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य ह्या किती झाल्या? 4. परत आता 2 राहिल्या. हे आता देशमुख साहेब सांगतील 2 दिशा कोणत्या राहिलेल्या. कुठं? वर आणि खाली. असं सांगावं लागेल. ह्या 10 दिशा आहेत. त्या मनाला 10 दिशा अपूर्ण पडतात. किती दिशा? बैसबी तरी हिंडवी 10 दिशा. तुकोबार ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे. मनुष्य एका जागी जरी बसला तर त्याचं मन त्याला किती दिशेनं फिरवतं? 10 दिशांना फिरवतं. लक्षात घ्या. त्याला सप्त पातळ कमी पडतात. किती पातळ? आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ. हे पातळ नेसायचे पातळ नाही, हे पातळ त्याला कमी पडतात. आणि म्हणतात ना त्याला म्हणतात 14 भुवन कमी पडतात. स्वरलोक, जनलोक, महरलोक, तपलोक, सत्यलोक. अजून सांगायचे राहिले. विठ्ठल विठ्ठल. इतकं माणसाचं मन आहे. बहुत चंचल चपळ जाता येताना लगे वेळ. जाता येताना लगे वेळ. मनुष्य जवळी नाही चित्त पुढं काय मांडेले से प्रेत. मनुष्य कुठं बसला याला किंमत नाही, त्याचं चित्त कुठं आहे ते महत्व आहे. म्हणून ठाईचं वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. किंवा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाही बव्हा तारे राताळा. या मनाचा विषय चालू आहे. लक्षात घ्या. आपला कशा चालू आहे? मनाचा विषय चालू आहे. आणि मन हे प्रत्येकाला दिले देवाने. आत्म्याच्या पवित्र शक्ती जर असतील 2 शक्ती आहेत. आत्म्याच्या पवित्र 2 शक्ती आहेत. एक मन आणि बुद्धी. मन आणि हे आत्म्याची शक्ती. बरं, परमार्थ मन आणि बुद्धीसाठी आहे. लक्षात घ्या. शरीरासाठी परमार्थ नाही, शरीरासाठी अजिबात नाही. आता तो करतो तुम्ही आम्ही सोडा, पण कशासाठी हा सुद्धा माणसाचा उद्देश त्याचा सिद्धांत ध्यानात असावा की परमार्थ मी कशासाठी करतो? फक्त एका मनासाठीच करतो. आणि मन हे निश्चळ झाले एका ठाई तया उनेका हे निज सुख. म्हणून हे मन अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून या मनाकरता तुकोबारा म्हणतात पांगोळ झालो देवा नाही हात ना पाय. पांगोळ झालो देवा नाही हात ना पाय. सैराट
गुंत दरडीन काय गुंत दरडीन पाय आधार नाही कोणी मज भावना माय आधार नाही कोणी मज भावना दाने हो दान करा जाते पंढर गोरा किती समर्पक प्रमाणे पांगड्यातलं तो खूप बरं म्हणतात पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय तुकाराम महाराजाला हात नव्हते का मग भजन कसं केलं पाय नव्हते का होते पाय मग जर पाय नसते तर पंढरपूरला गेले नसते याचा अर्थ पण म्हणतात महाराज म्हणतात मी कशामुळे आंधळा झालो कशामुळे पांगळा झालो एका मनामुळे मी झालो पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय मी ज्या वाहनाचा आश्रय केला कोणत्या वाहनाचा ज्या वाहनाचा मी आश्रय केला ते वाहन मला कुठेही घेऊन जातं आणि मग जात असताना काय खेटीता कुंप काठी खुंट दरडी न पाय मग ते जात असताना काही बघत नाही म्हणजे काठी आहे का आराटी आहे का बोराटी हे पाहत नाही म्हणून आधार नाही कोणी मज बापना माये मग संतांना प्रार्थना केली दाते हो दान करा दाते पंढरपुरा न्या मज तेथवरी आखमाचा तुकोबारा याच्या पुढे म्हटलं की असोनी हात पाय पुढं डोळे झालो मी आंधळा असोनी हात पाय डोळे झालो मी आंधळा असं हा गर्भित विषय ध्यानात घ्या आणि मनासाठी लक्षात घ्या मनासाठी परमार्थ करायचं लक्षात आणू द्या लक्षात घ्या विठाल विठाल सर्व संतांची सर्व ग्रंथांची सर्व पंथाची निर्मिती फक्त मनासाठी झालेली कशासाठी मनासाठी कारण मन अतिशय विचित्र आहे गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती हरी संगे जतन करा धावते सैराच मान अपमान मनाचे लक्षण धरिल्या ध्यान तेची होय तुका म्हणे मन उतरी भव सिंधू मन करी बंधू 84चा उपनिषदामध्ये म्हटलंय की मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम श्रुत लक्षात घ्या असं मन आहे लक्षात घ्या आपली जरी इच्छा नसली तर मन मात्र नेल्याशिवाय त्याला उपमा कशाची दिली सैराट काय म्हटलंय सैराट आणि त्याच्यावरून तो सैराट पिक्चर निघाला 200 करोडचं उत्पन्न झालं कोणाला त्या आर्चीला किती कोटीचं सैराट शब्दाचा अर्थ काय कुणीकडे घेऊन जातं त्या पिक्चर लोक वेडे झाले विठाल विठाल आपल्याला खऱ्याने जास्त वेळ लावलं का खोट्याने जास्त वेळ लावलं आहे का मग लोकांना खोटं जास्त आवडतं का खरं जास्त आवडतं कीर्तन सुद्धा लोकांना लटिके ते रुचे सात कोणाही न पटे खरं कीर्तन केले की लोकांना आवडत नाही लोक निघून जातात तुकाराम महाराजांनी खरं कीर्तन कुठं केलं माहिती आहे का कोणत्या गावाला माळशिरस गावाला हनुमंताचं मंदिर होतं हनुमंतराय सुद्धा झोपले विठ्ठल विठ्ठल हनुमंतराची मूर्ती कुठेही झोपलेली नाही पण माळशिरस गावाला गेल्यानंतर बघा हनुमंतराय झोपलेले आहेत सगळे टाळकरी निघून गेले पखवदे निघून गेले कोणीच राहिलं नाही विनेकऱ्याने विना देवाच्या गळ्यात टाकला तुझा विना तू पाहून घ्यायचा विना कोणाचा आहे पाहून घ्यायचं कोणी नाही एक ग्रस्त फक्त मागे बसला होता धनगर होता मागे बसला होता महाराजांच्या कीर्तनाला आला आहे का नाही मग महाराजांच्या पायाखाली का अडकलं होतं घोंगडा काय देवाला घोंगडी जास्त आवडते ना मग पायाखाली घोंगडा आवडतो महाराजांनी बघितलं हा कीर्तनासाठी थांबलेला हा कशासाठी थांबला माझ्या पायाखाली घोंगडा अडकला मग महाराजांनी थोडी चाल बदलली म्हणजे थोडी आता चाल बदलावं लागते ना प्रत्येक वेळी प्रत्येक प्रमाणात चाल बदलावं लागते त्याप्रमाणे त्यांनी चाल बदलली आणि मग महाराज म्हटले गाये नाचे उडे आपुलिया गाये नाचे उडे आपुलिया थंडे 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 गाये नाचे उडे
गायनाचे उडे गायनाचे उडे आपोले गायनाचे उडे गायनाचे ओढे आपोले आपोले गायनाचे ओढे आपोले महाराज गायला लागले, नुसते गायला नाही, उड्या मारायला लागले. आणि मग त्याने उड्या मारायला सुरुवात केली. आणि मग नामस्मरण त्यांनी बदललं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम, जय राम, जय जय राम कृष्ण हरी. अतिशय आपण इथे नामस्मरणाचा कार्यक्रम करू. वेगवेगळ्या रागामध्ये, वेगवेगळ्या चालीमध्ये नामस्मरण, रामकृष्ण हरी जप, बाकी काहीच करायचं नाही. प्रवचन नाही, कीर्तन नाही, पण करायला काही हरकत नाही, कारण कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ आहे. आम्ही भंडारा डोंगरावर हा सप्ताह करतो. त्याचं हेडिंग असं आहे, रामकृष्ण हरी ब्रह्मानंद विठाल विठाल. महाराज उड्या मारायला लागले. तो मागचा तयारच होता. अटेन्शन, का त्याला पहिलं टेन्शन झालं होतं. 9:30 झाले. पहिलं टेन्शन झालं होतं. महाराजांनी उड्या मारायला सुरुवात केली. त्याने एकदम एका पायावरच उभा राहिला. जेच घोंगडं पाया खालचं काढलं, चिंग चिंग चिंगाट. कसं फोडून गेला, चिंग चिंग चिंगाट. परत कीर्तनात कधी आला नाही. म्हणून कीर्तनकाराच्या पायाखाली मी महाराष्ट्रात जातो, पण पायाखाली घोंगडं कोणी आणत नाही. बाकी सगळं आणतात, पण घोंगडं आणत नाही, कारण घोंगडं महाग असतं. विठ्ठल ठला विठ्ठल. आपला विषय चालला होता. महाराज म्हणतात, पांगोळं झालो देवा नाही हाताना पाय. लक्षात घ्या, मी त्याच्यामुळे पांगळा झालो, आंधळा झालो, सर्व काही झालो. लक्षात घ्या, मनामुळे माणूस कसा बी होऊ शकतो. सध्या मानसिक रोगाची संख्या जास्त वाढली. नैराश्य जीवनामध्ये सध्या जास्त वाढलेलं आहे. काही कमी नाही, पैसा कमी नाही, राहायला कमी नाही, काही घरं मोठे आहेत, पण झोप लागत नाही. काय लागत नाही? वारकरी दणकावून खावतो, कणकावून झोपतो. त्याची बायको आरती करते, उठा पांडुरंगा प्रभात समयो पाथला, वैष्णवाचा मेळा करुणा अपारी. त्याला आरती करावं लागते, कारण वारकऱ्याच्या मनामध्ये काहीच चिंता नसते. लक्षात घ्या, तो चिंता श्री विठ्ठल माऊली असं त्याचं ती वारकऱ्याचं जीवन असतं. पण हे श्रीमंत लोकांना झोपच लागत नाही. लक्षात घ्या, आम्ही काही काही घरी गेले की त्याच्या घरात पाहिलं ना, सगळं व्यवस्था आहे. मग त्यांना आश्चर्यदाणे, मच्छरदाणे आणि 3.5 फुटाची गाडी, किती फुटाची, आणि 6 फुटाचा पलंग, आणि त्याच्या पाठी मग त्याला मच्छरदाणी लावलेली, हातामध्ये बॅट आहे. कोणतीही क्रिकेट खेळायची नाही. इकून तिकून मच्छर आले तर डेटवाला मार 6 मार 4 असं, तरी झोप लागत नाही. लक्षात घ्या, पण आपलं भजन करणाऱ्या माणसाला, जो कष्ट करतो, प्रामाणिक कष्ट करतो, त्याला झोप लागल्याशिवाय, त्याला कीर्तना सुद्धा झोप येते. विठ्ठल विठ्ठल. योगिया मुनी जन ध्यानी, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी. 20 मिनिटं राहिले. आपलं 10ला 5 कमी असताना शेवटची भैरी झाल्याशिवाय कीर्तन संपणार नाही. त्यासाठी मी 5 मिनिटं अगोदर संपेल. आपला विषय चालला होता की हा मन कसं आहे, हे मन किती विचित्र आहे, किती बिलंदर आहे. म्हणतात ना, याने कोणाकोणाचा पुरुषार्थ बुडवला, मोठ्या मोठ्या लोकांचा. आणि मनाचा निग्रह करणं किती अवघड आहे. वारा बांधवेल मोठे, अग्नी प्रासवेल अवचटे, समुद्र घोटवेल घोटे, परी आत्मदिष्टे मनने. मेरू पर्वत आकाशे करवेल घडी, मेरू पर्वताची बांधवेल पुडी, शून्याची नुरवेल नरडे,
परी मनाच्या ओढी आळी मार, भागवतातल्या वय. अजून सांगितलं काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनाची सत्ता येईल हाता, परी मनोनिग्रहाची वार्ता, तुझं मी अच्युता केवी घडे. मनोनिग्रह तुम्ही सामान्य समजू नका. अर्जुनाची गीतेमध्ये पहिली तक्रार कोणती आहे? कोणाबद्दलची? बायकोबद्दलची नाही, पाहुण्याबद्दलची नाही, सोयऱ्या धैर्याबद्दल नाही, माझ्या मनाबद्दलची तक्रार तुझ्याकडे करतो. चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोहोर्य सुदुष्करम. ते 10 प्रकारचे मकार चंचल सांगितले. त्यापैकी पहिला नंबर कोणाचा आहे? मनाचा. मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्य मकारो दश चंचला. हे 10 मकार चंचल आहे. त्यापैकी पहिला क्रमांक कोणाचा आहे? मनाचा आहे. कारण मन हे 10 इंद्रियाचा अध्यक्ष आहे. मनुराजा एक देहपुरी आहे का नाही? या देहाचा अध्यक्ष कोण आहे? मनुराजा. लक्षात घ्या. म्हणून मन सामान्य समजू नका. कीर्तनात बसला मी कीर्तनातच मन आहे असं तुम्ही समजू नका. विठाल विठाल. दृष्टांत आठवला म्हणून मुद्दाम सांगतो. जुना दृष्टांत. आता जुना महाराज असला जुना दृष्टांत सांगणार, नवीन काय सांगणार आहे? असो. एक मामलेदार होते, एका खेडेगावाला गेले आणि गावामध्ये भेटीगाठी दिल्या आणि मग त्यांना दुसऱ्या गावाला जायचं होतं. मग त्यांनी गावातल्या लोकांना विचारलं. तेव्हा पायी प्रवास जास्त होता. एक 400-500 वर्षापूर्वी वाहनं नव्हती. मग त्यांनी विचारलं, गावच्या लोकांना विचारलं, पाटलांना विचारलं, मला दुसऱ्या गावाला जायचं, काही वाहनाचा बंदोबस्त आहे का? मी इथं पायाने आलो, आता मला अजून 10-15 खेडे घ्यायचे, काही मिळेल का? त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, आमच्या गावामध्ये श्याम भट्टाची घोडी आहे. कोणाची? श्याम भट्टाची घोडी. घोडं म्हणा तर घोडी म्हणा, काय असेल ते. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, बंदोबस्त करा. केला बंदोबस्त. मामलेदार त्याच्यावर बसले. कोणावर? घोड्यावर बसले आणि त्यांनी एक फटका मारला. हा, याला समय सूचकता म्हणतात. फटका मारला. जे घोडं निघालं पण पळत नाही निघालं, हळूहळू निघालं, हळूहळू चला अशा पद्धतीने निघालं. कुठं गेलं माहिती आहे का? गणपतरावच्या खळ्यावर. खळं कळालं का? मळ कळालं का? तळ कळालं का? हे कळालं पाहिजे. मळ्यामध्ये गेलं. ते गणपतराव घाबरले. मामलेदार जिल्हाधिकारी माझ्याकडे कसे काय आले? मी तर काही चूक केली नाही, एकदम माझ्याकडे आहे. त्यांनी विचारलं, साहेब असं घाबरला तो, असं हात करायला लागला, तत लागला, गडबडीत आला की म्हणून असं बोलतो ना. राजापूरचे कोल्हे आले आतरंजी 17. या वाक्याचं पहिलं सांगतो, म्हणजे तुम्हाला उलट झालेलं सांगतो. ते म्हणले कोल्हापूरचे राजे आले सतरंजी 17. पण त्याने काय सांगितलं? राजापूरचे कोल्हे आले आतरंजी 17. हा गडबडीचा परिणाम. विठ्ठल विठ्ठल. मग तेच म्हटले गणपतराव पाटील, मी आलो नाही, मला कोणी आणलं? त्या घोड्याने आणलं. माझी याची तुमच्या शेतामध्ये इच्छा नव्हती, पण मला कोणी आणलं? घोड्याने आणलं. पण ते घोड्याचा असा एक स्वभाव होता, ते भटजीबाचं घोडं होतं. भटजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो एक मारो छोडो तो भटजी नीचे ऊपर घोडो. तुम्हारी खोपड़ी में आए तो देखो विठ्ठल विठ्ठल. घोडं म्हणजे सामान्य नव्हतं, विचित्र घोडं होतं. मग त्या घोड्याचा स्वभाव होता की त्याला ज्वारी दिल्याशिवाय आणि ते काही ज्वारी दिल्याशिवाय म्हणजे पानं दिल्याशिवाय ते जात नव्हतं. म्हणजे कडब्याची पेंडी आणि ज्वारी ते भटजी बोलत असल्यामुळे त्याला ते द्यावं लागत होतं. ते त्याला बलुतेदार म्हणतात ना, त्याप्रमाणे त्याला कस्तरी दिलं आणि त्याला ते परत गाडी बसलं घोड्यावर. परत त्याला एक फटका मारला. भटजी कुठे गेलं? घोडं कुठे गेलं माहिती आहे का? शामराव पाटलाच्या खळ्यावर. आता एक खळे मला लांबवायचे. शामराव पाटील सुद्धा घाबरले. साहेब इकडे तुम्ही कसं काय? म्हणे मी आलो नाही, मला कोणी आणलं? घोड्यानं आणलं. त्या मनरूपी घोड्याने त्या ठिकाणी आणलं. तसं परमार्थ भल्यांचा कशामुळे वाया गेला? या मनामुळे वाया गेला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन. मन हे स्थिर होऊ शकतं. मनाचा जर तू हा अभ्यास केला, अशक्य आहे का अवघड आहे? काय उत्तर आहे तुमच्याकडं? अशक्य आहे का अवघड आहे? अवघड आहे, पण अशक्य. आणि जर ते अशक्य असतं तर सांगितलं नसतं. अशक्य जर असतं तर सांगितलं नसतं. अर्जुनाने जेव्हा प्रश्न केला, मग देवाने त्याला उत्तर दिलं नाही का? अभ्यासेन तू कोणतंही वैराग्येनच गृह्यते.
मनासाठी मनाचा संयम करण्यासाठी 9 उपाय सांगितले. किती उपाय? आणि ते त्या 9 उपायावर आपल्याला 9 तास बोलावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मन सामान्य समजू नका. त्याचा निग्रह करणं अतिशय अवघड आहे. पण केला तर होणार नाही का? अहो, प्रयत्न केला तर सगळं होणार. म्हणून नाही धावा मेत मन. अंतःकरणाचे जे 4 भाग सांगितले ना, अंतःकरण वृत्तीचे जे 4 भाग आहेत ना, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता मन कशाला म्हणतात? ते संकल्प विकल्प सारखं करत राहतं, त्याचं नाव. एका टायमाला संकल्प करतं आणि दुसऱ्या टायमाला लगेच विकल्प. आज कीर्तनाला जायचं, जरा संकल्प, परत 5 मिनिटांनी म्हणतो नाही जायचं, आज टीव्हीला क्रिकेट आहे, भारत इंग्लंड आहे की. लगेच माणसाचं मन बदललं आहे की नाही. मग याचाच अर्थ काय होतं की माणसाचं मन संकल्प विकल्प सारखं करत असतं. सवेची संकल्प रडी उचली म्हटले. सवेत मिनिटाला ते बदलत राहतं, लक्षात घ्या. पण ते मन आकळणार नाही का? ज्ञानोबाने म्हटलं मन आकळे ऐसा योगी कोण. मनाला आकळणारा असा योगी कोण आहे लक्षात घ्या. प्रयत्न केले तर काही होऊ शकतं. प्रयत्न अंती परमेश्वर. आणि मन ज्याने ताब्यात घेतलं त्याने परमार्थ जिंकला. परमार्थात ज्याला शूर म्हटलं, त्याला वीर म्हटलंय. आपले हनुमंतरायाने मनालाही जिंकलं, इंद्रियालाही जिंकलं, सर्व गोष्टीला जिंकलं. लक्षात घ्या. कशामुळे? अभ्यासाने. अभ्यासेन तू कोणतेय वैराग्येनेच गृह्यते. एका बाजूला अभ्यास असला आणि दुसऱ्या बाजूला वैराग्य असलं तर नक्की ते एकाग्र झाल्याशिवाय राहत नाही. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो, सांगायला काही हरकत नाही ना. विषय दृष्टांत काही तुम्हाला मनोरंजन करायसाठी नाही, पण विषय आकलन होण्याकरता, तो समजण्याकरता ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये 5000 दृष्टांत सांगितले. किती? पण ते असे नाही सांगितले एक राजा होता, त्याला 2 बायका होत्या, एक प्रवृत्ती होती, एक निवृत्ती होती, एक खालच्या माळ्यावर राहत होती, असं नाही. एवढे लांबलचक कथा नाही सांगितली. एका ओवीमध्ये 4 दृष्टांत. ज्ञानोबांची दृष्टांत सांगण्याची हातोटी त्याला चढता दृष्टांत म्हणतात. हा पहिला दृष्टांत दिला, त्याच्यापेक्षा चढता, त्याच्यापेक्षा चढता, आणि दृष्टांत झाला की मग सिद्धांत. तर एक दृष्टांत, एका राजाने असं पण केला होता, अशी शपथ घेतली होती की माझ्या नगरीमध्ये एक बकरी आहे आणि ती सारखी चरत राहते. तिला म्हणतो तिचं पोट कोणी भरून आणेल त्याला 25,000चं बक्षीस. किती हजाराचं? जुना काळ. त्या काळात, आता जे 25 लाख पकडा, त्या काळात 25,000चं बक्षीस. बऱ्याच लोकांनी बिडा उचलला. काय सुशिक्षित होते, काय अशिक्षित होते, प्रत्येकाने प्रयत्न करून पाहिले. बकरी, लक्षात घ्या, बकरी दिवसभर रानामध्ये खायचे, सारखं तैसे चरणे शेळी येते, खायची आणि दरबारात आणली आणि तिच्या पुढे जर हिरवी पेंडी ठेवली, बकरी खाल्ल्याशिवाय राहत नव्हती. असे 3-4 जणांनी प्रयत्न केले. कितीतरी जण सुशिक्षित शिकणारे सगळ्यांनी प्रयत्न केले. पण एका माणसाने विचार केला की आपल्याला शर्यत जिंकायची आहे का नाही, शर्यत जिंकायची. त्याने विचार केला. मग त्याने काय केलं? बकरीचा अभ्यास केला पहिला. आता बकरी जेव्हा, ऐका, लक्ष द्या, बकरी जेव्हा खायला लागली, काठीचा फटका द्यायचा. बकरीने तोंड लावलं की काय करायचं? फटका द्यायचा. असं फटका देत राहायचं सर. हे कसे मारत, कसे थाप मारतात आहे का नाही. आता थाप मारणं वेगळे, थापा मारणं वेगळे. विठाला विठाला. त्याने चांगला अभ्यास केला. घरी पहिला अभ्यास केला. तोंड लावलं की फटका मारायचा. मग त्यांनी सांगितलं, तो त्या बकरीला घेऊन राजाच्या दरबारामध्ये गेला. राजाला म्हटलं काढा म्हणे 25,000. राजा म्हणाला आधी काम नंतर दाम, आधी सेवा मग मेवा. म्हणजे काही हरकत नाही. मग त्याने काय केलं? हातामध्ये काय नेली होती? काल्याच्या कीर्तनातली काठी नेली. बकरीच्या पुढे हिरवी पेंडी आणून उभी केली, समोर उभी केली. पण बकरीने तोंड लावलं नाही. कशामुळे? त्या फटक्यामुळे, त्या स्वभावामुळे. लक्षात घ्या. त्या अभ्यास केल्यामुळे. भाई अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी, विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाग्रम थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अर्जुनालाही सांगितलं तू अभ्यास कर. अभ्यास म्हणजे पुस्तकाची पानं चालणं म्हणजे अभ्यास नाही. ग्रंथाचा अभ्यास करणं म्हणजे हा अभ्यास नाही. बरं, तू मनासाठी अभ्यास कर. मग त्याचा अभ्यास कोणता? तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. हा अभ्यास करा.
त्याचं श्रवण, त्याचं मनन, त्याचं चिंतन. विसर झाला तर पुन्हा आठवण. विसरणं हा मनाचा स्वभाव आहे, स्थायी भाव आहे. पण त्याला पुन्हा जागृती देणं, पुन्हा त्याला आठवण करणं. ऐसे जागवी तो जना पुढं सरसे मनासहित. मनाला सुद्धा जागृती दिली पाहिजे. नित्य नवा दिश जागृतीचा. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश आणि नित्य नवा दिश जागृतीचा. एवढा मोठा हाती पण एक माहूत काय करतो, त्या अंकुशाच्या माराने त्याला आकुळतो का नाही. एरवी हाती कोणाला ऐकणारा, पण अंकुशाचा मार लक्षात असला तर तो हाती आवरल्याशिवाय राहत नाही. तद्वत या ठिकाणी त्या माणसाने हा प्रयत्न केला, तो बक्षीस जिंकला. पण काय अभ्यास कशाचा केला, त्यालाही शिकवलं. अभ्यास केला तर काय नाही होत. तुकोबाराय म्हणतात, असाध्य ते साध्य करीताच आहे. असं पुढचं पुढं काय ताई, कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होतात. असाध्य असणाऱ्या, अशक्य असणाऱ्या गोष्टी त्या साध्य होतात. पण त्याच्यासाठी अभ्यासाची गरज आहे. तुम्ही अभ्यास करा ना. एक गावाकडे एका माणसाने काय केलं, म्हशीचं जे पारडू, त्याला कुठं रेडकू म्हणतात, कुठं पारडू म्हणतात, ते वेगळी नावं. कुठे टोनगा म्हणतात, कुठं हाल्या म्हणतात, वेगवेगळी नावं आहे का नाही. आमच्याकडे त्याला हाल्या म्हणतात. हाल्या, म्हशीचं पारडू, म्हशीचं प्राणनाथ, दुसरा शब्द काय प्राणनाथ. त्याने काय केलं, त्या माणसाने ज्याच्या घरी ते जन्माला रेडकू लहानपणी लहान होतं, पण त्याने तो अभ्यास केला, त्याला उचलण्याचा अभ्यास केला. ते रेडा 25 वर्षाचा होईपर्यंत त्यांनी उचलला. हे अनुभवाचं सांगितलं. अभ्यास केला तर आता 25 वर्षाचा रेडा कुठे उचलला जाईल का. त्याचं वजन वाढलं की नाही. इथं माणसाचे किती वजन वाढलेत आहे का नाही. आता माणसाचं वजन कमी आहे का जास्त आहे. महाराज तुमचं वजन कमी आहे का जास्त आहे. पहिल्यापेक्षा वाढलं मला माहिती आहे. विठाला विठाला विठाला. त्याचं कारण हरी कृपा होता भक्ता निघती दोन दे. पुढचं नाचती स्वानंदे तयाबरी. म्हणजे हरिकृपा झाली की काय होत शकत नाही. ज्याचा सका हरी त्यावरी विश्वकृपा करे. परमात्मा काय करू शकत नाही. करसेर तरी नो हे काही, राईचा डोंगर पर्वत राही, आपुल्या करण्याची साई करी ओ आई मजवरी. सांगायचं तात्पर्य, नाही धावा घेत मन. आपला मुद्दा काय, नाही धावा घेत मन. माणसाचं मन धावत नाही. तसं धावणं हा त्याचा स्वभाव आहे. पण मन कशापासून झालं, कोण सांगू शकतं. महाराज मन कशापासून झालं. अहो तुम्ही कीर्तनकार आहेत, नाही तुमचा अपमान नाही करत, सन्मानच करतो. कशापासून झालं मी सांगतो ना. आता सांगण्यासाठी जे आहे का नाही, आहे का नाही. मन हे वायू तत्वच आहे. वायू तत्वापासून मन झालं. कोणत्या तत्वापासून, पृथ्वी आप तेज वायू आणि वायू तत्वाचं मन असल्यामुळे धावणं हा त्याचा स्वभाव आहे. वायू थांबतो का वळतो, वारा एका जागी थांबतो का फिरत असतो. वारा एका जागी थांबत आहे. तसं माणसाचं मन धावत नाही. माणसाचं मन सुद्धा त्याप्रमाणे, कारण ते वायू तत्वाचं असल्यामुळे, हे वायू तत्वाचं असल्यामुळे लक्षात घ्या. मग ते मन सारखं धावतच राहतं. धावणं हा त्याचा स्वभाव आहे. पण त्याला आकळणं, त्याला अभ्यास करणं, त्यासाठी आकलन करणं हे सुद्धा आहे. म्हणून ज्ञानोबराय काय म्हटलं हरिपाठामध्ये, संताचे संगती पुढं मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. अभ्यास जर केला तर मन सुद्धा आकळल्याशिवाय राहणं. आकळल्या जात नाही, पण अभ्यास केला तर ते ताब्यात आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही प्रयत्न करा, लक्षात घ्या. अभ्यास करा. अभ्यास केला की हळूहळू करा, एकदम होणार नाही. परमार्थ जलद गतीने करायला सांगितला का हळूहळू हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. हा परमार्थ हळूहळू असतो. गडबडीचं करायचं नाही. गडबड बी नाही करायची आणि बडबड बी नाही करायची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नाही धावा घेत मन, इंद्रियाचे समाधान. महाराज म्हणतात मन धावत नसल्यामुळे, अतिशय निग्रह झाल्यामुळे, संयम झाल्यामुळे, संतुलन झाल्यामुळे इंद्रियाचे समाधान, माझ्या संपूर्ण इंद्रियाचं त्या मनामुळे समाधान झालं. कशामुळे, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान, माझ्या इंद्रियाचं समाधान झालं. एरवी जर विचार केला, माणसाच्या इंद्रियाचं समाधान कधी कधीच होत नाही. आतापर्यंत कधी कोणाचं झालं नाही, लक्षात घ्या. पण ज्यांनी प्रयत्न केलं त्यांच्या इंद्रियाचं समाधान झालं, लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय काय म्हणे, तुका म्हणे आम्ही त्रैलोकीचे राजे. आनंदाच्या कोटी त्यांनी असं का म्हटलं, किंवा सर्व सुख लालो सर्व अलंकार, हे कशामुळे म्हटलं. त्यांनी सांगितलं मन आम्ही ताब्यात घेतलं, मन आम्ही स्वाधीन करून घेतलं. मनावर आम्ही वार केला. कशावर वार केला, मन स्वाधीन केलं, लक्षात घ्या. मग नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचं
समाधान झालं. लक्षात घ्या. आता या इंद्रियाला किती विषय दिले म्हणजे समाधान आहे नाही. लक्षात घ्या. आता सुपारी खाणारे माणसं मेले का सुपारी गेली? हा, सुपारी गेली का सुपारी खाणारे गेले? भात खाणारे गेले का भात आहे? भात खाणारे गेले, पानं खाणारे गेले. लक्षात घ्या. ते गेले. भोग आलं, ज्यांनी सेवन केलं तर भोग संपले नाही, पण भोग भोगणारा संपला. लक्षात घ्या. इतकं याच्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून सर्वे इंद्रियानाम जर्यंती तेजा. आपल्या विषयाने आपलं तेज कमी केलं, या विषयाचा उपभोग घेतला, शब्द स्पर्श रूप रस याचा भोग हे पंचविषय जीवाच्या मागे लागले. एका एका विषयाने एक एक प्राणी मेला, हे सांगायचं नाही आपल्याला. एका एका विषयाने एक एक प्राणी मेला आणि ते 5 विषय जीवाच्या मागे लागले. म्हणून तुकोबर आहे म्हणतात, विषयवडी भुलले जीव, विषयावरी भुलले जीव, आता कोण करील जीव, आता कोण करील जीव, रूप देणार गणी भाव, पावनी ठाव मरले कोण सुख धरले संसारी, कोण सुख धरले संसारी. विषय ओढी भुलले जीव. कशाला बोलला? म्हणतात विषयाला बोला. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे माता याची कोण करेल केवळ, विषयाचे सुख येथे बहु वाटे गोड आणि पुढे अवघड यमदंड. विषयाचं सेवन करताना बरं वाटतं आहे का नाही? चहा पिताना बरं वाटतं, पण 64 गेले ना, विठ्ठल विठ्ठल. माणसाने आपले दोष कबूल केले पाहिजे, कमीत कमी इथं तरी कबूल केले पाहिजे. माणसं पुण्य कोणी कबूल करतं, पण माणसाने आपलं पाप कबूल केलं पाहिजे. लक्षात घ्या. माणसाने आपलं अज्ञान कबूल केलं पाहिजे, नंतर ज्ञानाची प्राप्ती होती. बरेचसे लोक अज्ञान कबूलच करत नाही, बंद कबूलच होत नाहीत, मग त्यांना मोक्ष कसा करणार? म्हणून केला उच्चार घडल्या दोषाचा. त्या गोपिकांनी आपले दोष कबूल केले. गेल्या शरण हा अन्याय आमुचा, केला उच्चार घडल्या दोषाचा, झाला प्रगट स्वामी तुकयाचं. त्यांनी दोष कबूल केले. आपण काय लोकांना काय सांगत सुटतं, मी हे केलं, मी ते केलं, अमुक केलं, पंढरपूरच्या 50 वाऱ्या केल्या, पण परिणाम काय झाला? काही नाही. भजनाचा अभिमान वाढला. विठ्ठल विठ्ठल. अशा लोकांना महाराजांना म्हणायला लागलं की भजन ते ओंगळवाने. ज्या भजनाने अहंकार येत असेल, ज्या ज्ञानाने अहंकार येत असेल, ज्या भक्तीने अहंकार येत असेल, त्याचं जीवन म्हणतात तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताटा. तुकोबाराने पुढचं प्रमाण वापरलं, तीळ मात्र जरी होय अभिमान, पुढं मेरू तो समान भार देवा. किती किती तीळ पाहिले का? कुठं असतात तीळ? गालावरचं नाही. तीळ पाहिला, तीळ बारीक असतो. तिळा इतका जर जीवाला अभिमान झाला तर मेरू तो समान भार देवा. मेरू पर्वता इतकं देवाला वध होतं. किती पर्वता इतकं? सगळ्यात भारी पर्वत कोणता आहे? पर्वत भरपूर आहेत, पण मेरू पर्वत सगळ्यात. मग अशी प्रमाण सांगितलं आपण, मेरू पर्वताची बांधविलं पुढे. लक्षात घ्या. असं म्हणतात इतकं देवाला भार होतो. मग आता आपल्याकडं आपल्याला तपास, आपल्याला किती अहंकार आहे का नाही? काही काही अहंकारामुळे मंदिरात लोक येत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. काहींना रूपाचा अहंकार, काहींना गुणाचा अहंकार, काहींना सत्तेचा अहंकार, काहींना पैशाचा अहंकार, काहींना कलेचा अहंकार, काहींना कीर्तनाचा अहंकार, असं अनेक प्रकारचे अहंकार. म्हणून आमच्या मुक्ताबाईने नामदेव महाराज समोर होते, त्याने मुक्ताबाईने नामदेव महाराजाला एक शेरा मारला, अखंड जयाला देवाचा शेजार, अरे कारे अहंकार नाही गेला. अहो नामदेवा, तुम्ही देवाच्या सांगतीमध्ये 24 तास आहे. किती तास? 24 तास. पांडुरंगाची पिये कोण आहेत? कोण सांगेल का? हा, पांडुरंगाचे पिये जर कोण असेल, पांडुरंगाची पिये. प्रत्येक मंत्र्याला कोण लागतं? पिये वेगळा आणि पिऊन वेगळा. ते दोन मध्ये फरक आहे. पिये वेगळा असतो आणि पिऊन वेगळा असतो. पिऊन म्हणजे चपरसी आहे का नाही, आणि पिये म्हणजे सगळं सांगणारा, सचिव म्हणतात त्याला. तो सगळी माहिती देत असतो. तेव्हा नामदेवरायाने सांगितलं, नामदेवराय देवाच्या संग राहणार आहे तेव्हा 24 तास. पण मुक्ताबाईने सांगितलं, का रे अहंकार नाही गेला. देवाजवळ राहतो पण अहंकार गेला नाही. अहंकार घालवण्याकरता संत असावे लागतात. ते संत त्याचा अहंकार घालवतात. म्हणून माझ्या विष्णुदासा भाविक असा अहंकाराची
वारा न लागू अहंकाराचा वारा न लागू राच बरंचसं काही चिंतन आहे. मग नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये सोस हैवा द्यावा सगळं टाकून दिलं आणि याच्यानंतर तुका म्हणे काम निर्सोनिया घेतो नाम. म्हणतात मी भगवंताचं नाम घेत असताना कसं घेतो? निष्काम घेतो, निष्पाप घेतो, निर्दंभ घेतो आणि निर्व्यभिचारी घेतो. अशा पद्धतीने मी नामस्मरण घेतो. लोक नाम घेतात पण पथ्य पाळत नाही. लोक औषध घेतात पण पथ्य आणि म्हणून रोग माणसाचा जात नाही. ज्यांना डायबिटीस आहे ते लोक गोड खाल्ल्याशिवाय टेन्शन घेतल्याशिवाय डायबिटीस कशामुळे होते? अरे टेन्शन झालं. डायबिटीस कशामुळे होती माहिती आहे का? डायबिटीस गोड घालल्याने डायबिटीस होत नाही. मी डॉक्टर आहे, लक्षात घ्या. हॉस्पिटलचा 90% डॉक्टर आहे. टेन्शनमुळे माणसाला डायबिटीस होते आणि डायबिटीस कशामुळे वाढते? टेन्शनमुळेच वाढत असते. पण माणसाने जीवनामध्ये जिकडे जावं तिकडे टेन्शनच आहे. पायी चालला तरी टेन्शन, विमानातून फिरला तरी टेन्शन, बसमध्ये गेला तरी टेन्शन, रिक्षात बसला तरी, बाजारात बाई गेली तर भाजीचं टेन्शन, कोणती भाजी आणायची, घरी आणल्यावर कोणती करायची त्याचं टेन्शन, पैसे नसले तरी आणि पैसे जास्त आले तरी हे सगळं टेन्शनच. टेन्शन मला कशाला वाढवायचं? विमानातून फिरला तरी टेन्शन, वेळेत गाडीने आली तरी, कीर्तन वेळेत नाही संपलं तरी टेन्शनच आहे. कीर्तन वेळेत चालू नाही झालं तर कीर्तन करायला टेन्शन. आणि असं मी सगळ्यांचं सांगतो, लक्षात घ्या. तेव्हा सांगायचं तात्पर्य याच्यासाठी एक उपाय आहे. टेन्शनसाठी उपाय अटेन्शन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली राम तुकाराम 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 अभंगाचा विषय राहिलेला आहे. याच अभंगावर आपण कधीतरी वेळा राहतात. आता आता 2-3 महिने नाही बुकिंग करत नाही, कारण मागचं कीर्तन झालं, हे कीर्तन झालं. अभंगातला विषय चिंतनीय आहे. त्यासाठी आपण पुन्हा या अभंगावर चिंतन करू. माझ्या लक्षात राहील, तुम्ही पण लक्षात ठेवा. सर्वांनी चांगल्या प्रकारची साथ केली, मंडळाने सगळ्यांनी चांगल्या प्रकारची साथ. माणसं जरी थोडे असले, गर्दी जरी नसली, पण माणसं अंतःकरणाचे, जिव्हाळ्याचे, एकजुटीचे आहेत. लक्षात घ्या. आता कीर्तनाला साथ किती जोरात केले. सगळ्यांनी धोतर नेसली हे का नाही? धोत्रावाले दोघांना धोत्र विकत घेऊन देईल. नो टेन्शन बट अटेन्शन. जे पैजामा घालतात त्यांना मी धोत्र देईल, यादी करून द्या, पण असल्यानंतर डबल घेऊ नका. आणि मग डबल रोडिंग होईल. काय हरकत नाही बाबा, जरा पांढऱ्या ड्रेसानच जा. पैजामा शर्ट टोपी आम्हाला बरोबर नाही वाटत सांगायला, पण आपल्या संप्रदायाचा वेश असावा, वेशभूषा असावी संप्रदायाचं. सर्वांनी चांगल्या प्रकारची साथ दिली. मंडळ जे चालवतात आमचे हरिभक्तीपरायण रामदास महाराज वाढवणे, ते आम्हाला नेहमी वाढवूनच देतं सगळं कार्यक्रम. त्यांचा माझा जवळ 30-35 वर्षापासून परिचय. विक्रोळीत असताना राम मंदिरात तिकडे नेहमी यायचो. लक्षात घ्या. आणि असंच प्रेमाने आपल्या या ठिकाणी आलो. सर्वांनी चांगल्या आमचे विनेकरी बाबा बघा ना, नामा म्हणे शृंगी मुख्यत्वे शोभला. आपल्या कीर्तनात चांगले शोभले. हातामध्ये चिपळे आहेत, नाचतात सुद्धा आहे का नाही? फक्त धोतर फिटलं नाही अजून. असो, नाचता नाचता देवाचा गळाला तुकोबाराची देवाची अवस्था होती. सामान्य माणसं आता त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. ते कीर्तन नामदेव महाराजांचं होतं, आपलं सर्वसामान्य आहे. त्यांच्या कीर्तनामध्ये मेलेले माणसं जिवंत होत होते. संतांची कीर्तनं चालायचे, मेलेले माणसं जिवंत होते. आमच्या कीर्तनामध्ये
गणेश महाराज जिवंत माणसं उठून जातात, जिवंत माणसं उठून जातात आणि मेले माणूसच जिथं कुठं मेले. तेव्हा सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला विश्रांती. शेवटची भैरवी झाल्याशिवाय कार्यक्रमाची सांगता होणार नाही.